कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात सुनावलेल्या फाशीचे देशभरात पडसाद उमटलेत। मुंबईत मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत जाधव यांच्या सुटकेची मागणी केली। जाधव यांच्या सुटकेसाठी विविध पद्धतीने मोहीम राबवण्याचा निर्णय मनसेने घेतलाय। तर नागपूरमध्येही जाधवांच्या सुटकेची मागणी करत निदर्शनं करण्यात आली। याखेरीज राजधानी दिल्लीमध्ये पाकिस्तानी उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शनं करण्यात आली। पाटणा, लखनौ आदी सर्व प्रमुख शहरांमध्येही कुलभूषण जाधव यांच्यासाठी आंदोलन झालं। कुलभूषण जाधवांसाठी आज भाजपा आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। आपण सुषमा स्वराज यांना पत्र लिहिलं असून आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव आणण्यात येत असल्याचं फडणवीस म्हणाले। केंद्र सरकारने या विषयाचा सगळा कॉग्निझन्स घेतलाय, तथापि महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची जी भावना आहे ती भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करतो आणि मला विश्वास आहे की आता ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय प्रेशर तयार होत आहे त्यातनं निश्चित कुलभूषण जाधव यांच्या संदर्भात न्याय होईल आणि पाकिस्तानने ही जी काही कारवाई केलेली आहे एक प्रकारे स्वतः दहशतवाद करायचा आणि त्याच्यावर पांघरून टाकण्याकरता लक्ष विचलित करण्याचं जे काही काम त्यांच्या माध्यमातून होत आहे याचा आम्ही सगळे निषेध करू। कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने ताब्यात घेतल्यापासूनच भारताने त्यांना सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न केलेत। भारतीय परराष्ट्र खात्याची नेमकी भूमिका काय आहे पाहूया। कुलभूषण जाधव यांना फाशी दिली तर पाकवर हत्येचा गुन्हा लावला जाईल। चौकशी पूर्ण न करताच फाशी देता येत नाही। जाधव रॉ एजंट असल्याचे पुरावे पाकिस्तानकडे नाही। जाधवांच्या कबुलीचा व्हिडिओ 105 वेळा एडिट करण्यात आला आहे। जाधवांना ड्रग्ज देऊन टॉर्चर करून कबुली जबाब घेण्यात आला। कुलभूषण जाधव यांना फाशी दिली तर पाकवर हत्येचा गुन्हा लावला जाईल। दरम्यान कुलभूषण जाधवांसंदर्भात पाकिस्तानने केलेल्या कांगाव्याला भारताने काय उत्तर दिलंय ते पाहूया। कुलभूषण भारताचे गुप्तहेर आहेत असा दावा पाकिस्तानने केलाय, तर त्यावर कुलभूषण हे माजी नौदल अधिकारी असून भारतीय सरकारशी त्यांचा संबंध नसल्याचं उत्तर भारताने दिलेलं होतं। तर बलुचिस्तानमधून त्यांना अटक केली असं पाकिस्तानने म्हटलं। भारताचं म्हणणं आहे त्यांचं इराणमधून अपहरण करण्यात आलं। पाकिस्तान विरोधी कटकारस्थानं रचली असा आरोप कुलभूषण जाधव यांच्यावर ठेवण्यात आलाय। तर इराणमध्ये कुलभूषण जाधव व्यवसाय करत होते अशी माहिती भारताने दिली आहे। कुलभूषण यांना वकील दिला आणि त्यांनी गुन्हा कबूल केला असा कांगावा पाकिस्तानने केलाय। तर पाकिस्तानने कुलभूषण यांना वकील दिला नाही आणि खोटा जबाब दाखवला असा दावा भारताने केलाय। कुलभूषण यांच्या विरोधात ठोस पुरावे असल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे, तर पुरावा नसल्याची पाक उच्चायुक्तांची गेल्या वर्षीच कबुली आलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।